नमस्कार, मी साक्षी तुमचे सगळ्यांचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजलेलंच आहे की मी रेसिपीज व्हिडिओज शूट करण्यासाठी एक छोटासा किचनचा सेटअप केलेला आहे। तो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहता येणारच आहे। म्हणजे जो सेटअप करतानाचा व्हिडिओज आहेत ते मी शूट केलेलेच आहेत, तेही तुम्हाला पाहता येणारच आहे। आणि पूर्ण जे आपला जो सेटअप आहे तो तयार झाल्यानंतर कसा दिसतोय तो सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे। परंतु आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण थोड्याशा गप्पा मारूया। कारण काय होतं, तुम्ही आता माझी फॅमिली आहात आणि मी रेसिपीजचा व्हिडिओ शूट करते, व्हॉइस ओव्हर देते आणि त्यामध्ये कसं रेसिपीज संदर्भातच सगळं बोलावं लागतं। त्यामुळे वेगळं असं तुमच्यासोबत काही मला बोलताच येत नाही आणि म्हणूनच मी आज व्हिडिओची सुरुवात तुमच्यासोबत गप्पा मारून करणार आहे। तर सगळ्यात आधी तर आपलं जे चॅनल आहे YouTubeचं ते मी माझ्या खास जिवलग अशा मैत्रिणीच्या सांगण्यावरून केलेलं आहे। कारण माझ्या मैत्रिणीनेच मला प्रोत्साहित केलेलं आहे हे YouTubeचं चॅनल सुरू करण्यासाठी। कारण माझ्यामध्ये जे कुकिंगचं स्किल आहे ते तिने ओळखलेलं होतं आणि म्हणूनच ती माझ्या मागे लागलेली होती। हे मी एका आधीच्या YouTubeच्या फर्स्ट पेमेंटचा व्हिडिओ केलेला आहे आणि त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा। तर त्यामुळेच मी हा जो YouTubeचा चॅनल आहे तो सुरू केलेला आहे। आणि दुसरं कारण म्हणजे YouTubeचं चॅनल सुरू करण्यामागे तर मी हाऊसवाईफच होते आणि माझा इन्कम सोर्स काहीच नव्हता आणि त्यामुळेच मी थोडं फायनान्शियली स्ट्रॉंग व्हावी म्हणूनच मी हा YouTubeचं चॅनल जे आहे ते सुरू केलेलं आहे। आणि आपलं जे चॅनल आहे ना ते 2018 साली सुरू केलेलं होतं, म्हणजे डिसेंबर 2018ला मी हे सुरू केलेलं होतं। आणि त्यानंतर मुख्य म्हणजे मला आयडियाच नव्हती काही की रेसिपी शूट कसं करायचं, व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं, अपलोडिंग कसं करायचं, यातलं अगदी झिरो नॉलेज होतं मला। त्यामुळे मला जवळजवळ वर्ष तरी ते शिकण्यातच गेलेलं आहे। आणि जेव्हा मी व्हिडिओ शिकायला सुरुवात केली, कसं शूट करायचं, कसं अपलोड करायचं, कधी कधी मी मोबाईल उभा धरायचे, कधी कधी आडवा धरायचे आणि एडिटिंग करताना सुद्धा तसं जोडायचे। म्हणजे कधी कधी मला आता ते 2 व्हिडिओ पाहिला ना तरी हसायला येतं। म्हणजे कधी कधी व्हिडिओ आडवा धरलेला आहे, आडवा व्हिडिओ आहे, कधी कधी उभा आहे, म्हणजे नॉलेज मला पूर्णपणे झिरो होतं। कारण मला मोबाईल संदर्भात म्हणजे कॅमेरा कसा सेट करायचा, कॅमेरा कसा ठेवायचा, त्याची सेटिंग काय काय आहे हे सुद्धा मला काहीच माहिती नव्हतं। आता हळूहळू मी कुठे शिकते असंच म्हणावं लागेल। आणि त्यामुळेच हे जे YouTubeचं सक्सेस आहे ना ते मला अजूनपर्यंत मिळालेलं नाहीये असं मी समजते। त्यामुळे मला याविषयी अजिबातच वाईट वाटत नाहीये, कारण मी अजूनही शिकते। मी अजून प्रोफेशनल अशी व्हिडिओ शूट करणारी किंवा एडिट करणारी झालेलीच नाहीये। त्यामुळे माझे 2-4 व्हिडिओ व्हायरल गेलेले आहेत माझं रेसिपी छान होती म्हणून, परंतु काही व्हिडिओजमध्ये शूट चांगलं केलेलं आहे। आधीच्या व्हिडिओजमध्ये मी बऱ्यापैकी व्हिडिओज शूट केलेलं आहे, एवढं काही मला चांगलं जमलेलं नव्हतं। नाहीतर मी आणि कंटिन्यू सुद्धा काम करत नाहीये, कारण हे YouTube हा प्लॅटफॉर्म असा आहे ना की ज्यामध्ये आपल्याला 1000% आपले देऊन काम करायला लागतं आणि ते सुद्धा मी करत नाहीये। माझी अगदी 100% सुद्धा मी वेळ माझ्या YouTubeला देत नाहीये आणि म्हणूनच मी मागे पडलेली आहे। नाहीतर आतापर्यंत आपले 1 लाख सबस्क्रायबर तरी नक्कीच झाले असते। म्हणजे काय होतं, बऱ्याचदा आपल्या घरातल्या गृहिणींवर खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात आणि माझ्या 2 मुली सुद्धा आहेत, त्यातली एक 6ला आहे, एक 12thला आहे। आता एकीची मोठीची 12th असल्यामुळे तिची मला रेसिपी शूट करण्यामध्ये मदत होत नाही आणि जी 6ला आहे ती CBSE बोर्डला आहे। आता तुम्ही समजूच शकता की CBSE बोर्डचा अभ्यासक्रम खूप कठीण असतो। त्यामुळे जेव्हा एक्झाम येतात ना तिच्या म्हणजे छोट्या मुलीच्या, तेव्हा मी सगळंच काम सोडते, अगदी घरातलं सुद्धा मोजकंच काम करते आणि तिच्यासोबत तिचा अभ्यास घेत बसलेली असते। आणि त्यामुळे YouTubeच्या रेसिपीज शूट करणं तर सोडा, बघणं सुद्धा माझं होत नाही। आणि म्हणूनच आपले व्हिडिओज असतात ना ते कधी येतात कधी नाही येत। तर मी आशा करते की तुम्ही मला समजून घ्याल, कारण एक जी 6वीला मुलगी आहे ती माझी छोटीच आहे, ती हळूहळू मोठी झाली, स्वतः करायला लागली की मग मी माझं पूर्ण फोकस आहे तो मी या YouTube चॅनलकडे द्यायला मोकळी होईल। परंतु मला सध्या तिच्याकडे पाहणं जास्त गरजेचं आहे आणि असं नको व्हायला की मी माझं YouTubeचं कामच करत राहिले आणि त्यांचं काहीतरी नुकसान झालेलं आहे असं मला पुढे जाऊन वाटायला नको। आणि म्हणूनच मी या गोष्टी म्हणजे YouTube चॅनलवरती टाकण्याच्या ज्या रेसिपीज व्हिडिओ आहेत ते करत नाही, तर मुलांकडे लक्ष देते असं होतं थोडंसं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीला माझ्याकडे हा मोबाईल होता रेडमी,
तर याचं स्टोरेज स्पेस सुद्धा पूर्ण भरलेलं होतं, अजिबात स्टोरेज स्पेस नव्हतं. त्यामुळे सुद्धा मी रेसिपीचे व्हिडिओ करत नव्हते. आता आपल्याकडे एक नवीन मोबाईल आलेला आहे आणि आपला जो यूट्यूबचा किचन सेटअप आहे यूट्यूबसाठीचा, तो सुद्धा माझ्या दोन्ही मुलींनी मिळूनच केलेला आहे. म्हणजे त्या एवढ्या आर्टिस्ट आहेत ना खूप छान, की त्यांनीच सगळं हे काम केलेलं आहे. मी फक्त एक आयडिया दिली की तिथे आपल्याला किचनचा सेटअप करायचा आहे, तर त्या लगेचच कामाला लागलेल्या आहेत. माझी सपोर्ट सिस्टीम आहे ना, त्या माझ्या दोन्ही मुलीच आहेत. मला बाकी कोणाचाही सपोर्ट नाहीये, फक्त माझ्या 2 मुलींचाच आहे. आणि माझी छोटी मुलगी आहे ना, सत्य आहे, लाईट आली. आणि माझी जी छोटी मुलगी आहे ना, ती तर खूपच छान बोलते की मम्मी तू कर, मम्मी तुला हे जमेल, मम्मी तू खूप छान केलंयस, असं बोलते. आणि त्यामुळे सुद्धा ना मला छान प्रेरणा मिळत जाते की मी नवीन नवीन व्हिडिओज किंवा नवीन नवीन काहीतरी करत जाते. कारण सुरुवातीला ना मी जेव्हा कॅमेऱ्यासमोर यायचे तेव्हा मला बोलताही सुद्धा यायचे नाही. म्हणजे एक वाक्य पूर्ण धड बोलता यायचे नाही. कट 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 करत ते जोडून मग मी व्हिडिओ एडिट करायचे, असं करायचे. आता बऱ्यापैकी मी बोलायला शिकते, अजूनही तेवढंसं नाही, परंतु शिकते हळूहळू. आता जे आपलं चॅनल होतं ना, ते मी रेसिपीचंच सुरू केलेलं आहे. कारण माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की तू कुकिंग छान करतेस, तुला कोणताही पदार्थ पटकन आणि सुंदर जमतो, तसंच तू समजून सुद्धा खूप छान सांगतेस, म्हणून तू कुकिंगचाच एक चॅनल सुरू कर. आणि म्हणून मी हा केलेला आहे. नाहीतर मी तसं तर घरात अगोदर जेव्हा राहायचे तेव्हा मी ब्लाऊज शिवायचे, त्या ब्लाऊज सुद्धा परफेक्ट अशी शिवता येतात मला. परंतु माझ्या डोक्यामध्ये आहे ना एक वेगळं काहीतरी करण्याचा सुद्धा विचार होता. म्हणजे जसं की आता सर्रास सगळेजण उठतात आणि यूट्यूब चॅनल सुरू करायला जातात आणि प्रत्येकाचं कुकिंग चॅनल तो खूप खूप जास्त आहेत. मला काहीतरी वेगळं करायचं होतं. आणि मी अगोदर जेव्हा यूट्यूबवर काही व्हिडिओ स्क्रोल करायचे तेव्हा मला ना लाईफ इन वेटलँड म्हणून एक चॅनल दिसलेलं आहे. ते मी आजही मला ते खूप आवडतं, कारण त्यांचं व्हिडिओ शूट एवढं सुंदर असतं ना, खूप सुंदर असतं. आणि व्हिडिओ निसर्गाशी निगडीत असतो. म्हणजे ते केरळचं आहे, लाईफ इन वेटलँड म्हणून केरळचं चॅनल आहे. आणि केरळ हे निसर्गाने समृद्ध असं एक ठिकाण आहे. तसंच आमचं रत्नागिरी सुद्धा त्यापेक्षा काही कमी नाहीये, तसंच आहे. परंतु त्या तुलनेत थोडंसं कमी असेल, कारण इकडे उष्णता जरा खूप जास्तच असते. आणि तसं मला करायचं होतं चॅनल सुरू. ती माझी एक इच्छा होती, स्वप्न होतं. अगदी खूप खूप जास्त इच्छा, म्हणजे म्हणतात ना मनातून इच्छा धरून पाहिलेलं स्वप्न, तसं स्वप्न होतं. परंतु ते स्वप्न माझं स्वप्नच राहून गेलं. कारण तसे व्हिडिओज करणं मला शक्य नव्हतं. कारण तसे व्हिडिओज करण्यासाठी एकतर प्रोफेशनल कॅमेरा लागतो, जो माझ्याकडे नव्हता. आणि तो कॅमेरा हाताळण्यासाठी कॅमेरामॅन सुद्धा लागतो, कारण त्याचं नॉलेज सुद्धा आम्हाला काहीच नाही. मला मोबाईलचंच नव्हतं तर त्या कॅमेऱ्याचं नॉलेज कुठून असणार ना, तेही नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधीतरी ड्रोन कॅमेऱ्याची सुद्धा गरज पडणार होती. आणि माझ्याकडे बॅलन्स तर माझ्याकडे 0, कमाई सुद्धा काही नव्हती माझी. त्यामुळे हे सगळं काही शक्य नव्हतंच मला. आणि म्हणूनच मी म्हटलं चला जाऊ दे, आता आपण घरापासूनच कुकिंगचं चॅनल सुरू करूया, असं ठरवून मी हे चॅनल सुरू केलेलं आहे. कारण असं चॅनल सुरू करण्यामागे एक मुख्य कारण म्हणजे काय, तर आम्ही रत्नागिरीत राहतो, आम्ही कोकणकर आहोत. म्हणजे आपलं जे कोकण आहे ते खूप सुंदर आहे. म्हणजे दुसरा स्वर्गच म्हणावा लागेल आपलं हे जे कोकण आहे ते. आता तुम्ही स्टार प्रवाह जर पाहत असाल तर त्यावरती एक रात्री 10:30 वाजता सिरियल लागते, काजळ माया. तिचं शूट म्हणजे त्या सिरियलमध्ये सुद्धा उल्लेख गुहागरचा केला जातो. आणि गुहागरमधला वेळणेश्वर मंदिराचं म्हणजे काही शूट सुद्धा असेल, मला माहित नाही, शूटिंग सुद्धा केलेलं असेल त्याने तिथलं. पण त्याच्यामध्ये त्या सिरियलमध्ये उल्लेख गुहागरचा, वेळणेश्वरचा केला जातो. काकस्पर्श हा पिक्चर सुद्धा पालशेतला शूट केलेला आहे. म्हणजे त्या गुहागरच्या भागामध्ये खूप सुंदर असं म्हणतात ना नॅचरल असं शेती वगैरे या सगळ्या गोष्टी जास्त आहेत. म्हणजे मी रत्नागिरीत जरी राहिले तरी पण जिथे आम्ही राहतो ना तिथे कातळ आहे, कातळाचा भाग आहे. आणि इथे लोकांनी जी झाडं लावलेली आहेत ना ती कातळावरती माती टाकून मग झाडं लावलेली आहेत. इथे माती सुद्धा आम्हाला विकतच घ्यावी लागते. माती दरवर्षी विकत घ्यायला लागते, 2-3 ट्रॅक्टर, ती टाकावी लागते झाडांमध्ये, तेव्हा कुठे झाडं चांगली होतात. म्हणजे बोलण्याचा मुद्दा हा की इथे कातळ आहे, इथे पाण्याचा निचरा सुद्धा पटकन होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर पाऊस पडला तर लवकर गवत उगवतं, आणि जर सतत 2-3 दिवस ऊन पडलं तर ते लगेच गवत सगळं करपूनही जातं, अशी परिस्थिती आहे इथे.
त्यामुळे ते नॅचरल व्हिडिओज बनवणं आहे ना इथे तरी शक्य नव्हतं, परंतु मला असेच म्हणजे निसर्गाशी संबंधित, निसर्गाशी निगडीत असे छान नॅचरल व्हिडिओज बनवून तशा रेसिपीज मला करण्याची खूप इच्छा होती. आणि इथे नसलं शक्य तरी पण गुहागरला शक्य होतं, जिथे माझं माहेर आहे. कधी तिकडे जाईन तेव्हा तिकडचे व्हिडिओज सुद्धा तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन, कारण माझ्या माहेरी गुहागरला आपलोलीच्या पुढे माझं माहेर आहे. तिथे आहे ना प्रामुख्याने भात शेती केली जाते, नाचणे पिकवले जातात, वरई पिकवले जातात, शिवाय आणखीन भुईमुगाच्या शेंगा, उडीद, कुळीथ हे सुद्धा पिकवलं जातं. आता या सीझनला पावटा आणि कडवा हा सुद्धा पिकवला जातो. शिवाय त्या ठिकाणी कलिंगण सुद्धा खूप मस्त गोड असतात. तिकडचे कलिंगण सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत, कारण त्या कलिंगणचा व्हिडिओ तरी तुमच्यासोबत कधीतरी नक्की मी शेअर करेन. कारण तेव्हा कलिंगण तिकडे जे पिकतात ना, एक एक कलिंगण एवढा असतो, म्हणजे 20-20 किलोपर्यंतचे कलिंगण असतात आणि तेही एकदम गोड असतात, कारण तिकडचं पाणी गोड आहे आणि पाण्याचा अजिबात तिकडे दुष्काळ नाहीये. तिकडे वर्षाचे 12ही महिने नद्या वाहत असतात, असं ते ठिकाण आहे. आणि जर मी तुम्हाला आत्ताच म्हटलं जे मला चॅनल आवडायचं ते म्हणजे केरळचं लाईफ इन वेटलँड म्हणून, तिथे कसं ती जी आहे ती होडीतून जाते भाज्या घेऊन, तसं सुद्धा मला जमलं असतं, कारण समुद्र जवळ आहे, खाड्या आहेत, नद्या आहेत आणि होडीच्या प्रवाहातून असा शूट करणं सुद्धा खूप छान असं जमलं असतं. अशी ती छान प्लेस होती. परंतु माझ्याकडे बोलले तुम्हाला मी, माझ्याकडे कॅमेरा नाहीये, कॅमेरामॅन नाहीये, सेटअप नाहीये किंवा कोणी हाताळणारं नाहीये. हे सगळं काम ते मलाच सगळं बघावं लागतं, म्हणून ते राहून गेलं, मला जमलं नाही. परंतु आजही माझी ती खूप मनापासूनची अशी इच्छा आहे. म्हणजे समजा तिकडे कुळीथ पिकतायत तर मी कुळीथाची त्या शेतामध्ये गेले असते, तो कुळीथ काढला असता, घरामध्ये आणला असता, तो थोडा सडला असता, त्याच्यातून कुळीथ काढून मग त्यापासून कुळीथ भाजून भरडून त्याची सालं काढून मस्त अशी जातलीवर अशी दळली असती पिठी त्याची. मग कुळथाचं पिठलं म्हणजे कुळथाची पिठी ज्याला म्हणतो ते, कुळथाचा लाडू किंवा कुळथाची पोळी किंवा कुळथाची भाजी, असं वेगवेगळे प्रकार तुमच्यासोबत मला शेअर करता आले असते आणि ते मला खूप खूप जास्त आवडीचं सुद्धा होतं माझ्या. असो, मला ते आत्ता जमत नाहीये, पण पुढे कधीतरी मला जमलं तर मी नक्की त्याचा प्रयत्न करेन. हे एक कारण होतं. परंतु नाही जमलं मला ते काही करायला, म्हणूनच मी किचनमधून जो आपल्या ज्या रेसिपीज आहेत त्याच शूट करते आणि तुमच्यासोबत शेअर करते. त्यातही दुसरा एक प्रॉब्लेम येतो, म्हणजे मी आता गावातच राहते आणि गावाला तुम्हाला माहीतच असेल की आपल्या ज्या गावच्या ठिकाणी घरं असतात त्या ठिकाणी ना खूप अशा वस्तू असतात. त्या माझ्याही किचनमध्ये खूप साऱ्या वस्तू आहेत. मी किचनमधलं फर्निचर केलेलं नाहीये, त्यामुळे कोणताही व्हिडिओ करताना आहे ना मला पूर्ण वस्तू आहेत ना तिथल्या उचलून हॉलमध्ये ठेवाव्या लागतात. तिथलं किचन पूर्ण मोकळा करावा लागतो आणि मगच रेसिपी शूट करायला लागते. त्याच्यामध्ये खूप अडचण येते आणि या सगळ्याचा जरा जास्त कंटाळा येतो आणि म्हणून मग व्हिडिओज करायचं सुद्धा मला टाळत राहते मी, आज नको उद्या नको. त्यामुळे सुद्धा आपलं चॅनल आहे ते थोडंसं मागे पडत चाललेलं आहे आणि म्हणूनच मी आता हा किचनचा छोटासा सेटअप केलेला आहे. तिथे नाही म्हटलं तरी उभा मोबाईल धरून रील्स तरी नक्कीच करता येतील रेसिपीचे. आणि तर मी आधी बोलल्याप्रमाणे लाईफ इन वेटलँड सारखं चॅनल मला तरी जमलेलं नाहीये, परंतु आपल्या कोकणातलंच एक चॅनल तरी नक्कीच आहे, याचा मला खूप आनंद आहे. ते म्हणजे रेड सॉइल स्टोरीज. तर त्यांचे सुद्धा खूप छान असे व्हिडिओज असतात, खूप मस्त प्रेझेंटेशन असतं त्यांचं आणि खूप छान शूटही छान करतात ते. आणि त्यांना सपोर्ट म्हणून त्यांचे व्हिडिओ सुद्धा मी पाहत असते आणि आनंद आहे. ते कोकणातलं चॅनल आहे म्हणून मला नाही जमलं, पण कोणीतरी ते सुरू केलं याचा मला खरंच खूप मनापासून आनंद आहे. आणि आता दुसरी गोष्ट बोलायची म्हणजे जे मी किचनचं सेटअप केलेलं आहे ना त्यासाठी मी फार काही खर्च केलेला नाहीये. तर फक्त जी रूमची गॅलरी होती ना ती मोकळी होती, तिथलं थोडंसं सामान मी उचललेलं आहे आणि तिथे फक्त एक जी काव मिळते तीच मारलेली आहे आणि त्याच्यावरती मुलीने थोडंसं वारली पेंटिंग केलेलं आहे, बस एवढंच केलेलं आहे. परंतु त्याचा सेटअप खूप छान दिसतो. तर चला तुम्हाला आता मी मेन व्हिडिओकडे नेते. तर हा जो किचनचा सेटअप आहे ना, तो बेडरूम लगतच्या गॅलरीमध्येच केलेला आहे मी. आणि ही बेडरूम लगतची गॅलरी आहे, अगदी खूपच छोटी आहे. आणि इथे मी फर्स्ट शूटसुद्धा केलेलं आहे, पण जरा अडचणच येते कारण आजूबाजूला हलता येत नाही कुठे, एवढी छोटी गॅलरी आहे ही. आणि पावसामुळे ना इथे खूप शेवाळ धरलेला आहे, पण तरीही याच गॅलरीमध्ये मी सेटअप करायचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून मी हे सगळं जी शेवाळ आहे ना, ती सगळ्यात आधी काढून घेतलेली आहे. आणि शेवाळ पटकन निघावी म्हणून सगळ्यात आधी मी असं पाणी मारून ठेवलेलं आहे पूर्ण भिंतीवरती. पूर्ण मगाने मी पाणी ओतून घेतलं जेणेकरून ही शेवाळ आहे ना ती ओली होईल
आणि पटकन निघेल. तर हा मी तारेचा काथ्या घेतलेला आहे इथे आणि तारेच्या काथ्याने ही जी शेवाळ आहे, ही भिंत आहे ना, ती व्यवस्थित घासून घेते जेणेकरून ही शेवाळ ना पटकन आणि चांगली निघेल. कारण ही भिंत पूर्ण क्लीन होणं गरजेचं आहे. तर आधी उमळायला ठेवल्यामुळे आहे ना, तारेच्या काथ्याने घासल्यामुळे लगेचच भिंत अशी निघते. जर इथे मी ब्लिचिंग पावडर लावून ठेवली असती ना, तर नुसतं घासण्याची सुद्धा मला गरज पडली नसती. नुसतं पाण्याने ओतून सुद्धा धुतलं असतं ही भिंत. पण ब्लिचिंग पावडर माझ्याकडे नव्हती म्हणूनच मी घासलेलं आहे. तर हे बघा तुम्ही बघू शकता इथे मी लगेचच पाणी ओतते तर लगेचच धुवून सगळं निघून गेलेलं आहे आणि अशी स्वच्छ अशी ही गॅलरी झालेली आहे. हे बघा पूर्ण घासून चक्काचक केलेली आहे मी आणि आता ही गॅलरी जी आहे ना ती सुकलेली सुद्धा आहे छान. तर व्यवस्थित सुकायला हवी होती म्हणून मी ही आधीच धुवून घेतलेली आहे आणि इथे ना थोडीशी खरखरीत भिंत लागते मला म्हणून मी जो जो पॉलिश पेपर असतो ना त्याने घासणार होते. पण मनात विचार आला की जाऊ दे पेंट करायचंच आहे ना, मग घासण्याची काही गरज नाहीये. पण तिथे थोडीशी माझी चूक झाली. पण इतकाही फारसा काही फरक पडलेला नाहीये. तर मी जी काव असते ना तीच आणायला गेलेले होते हार्डवेअरच्या दुकानामध्ये. तर ते काका मला म्हणाले, की "नुसती काव जर तू मारलीस ना, तर ती बसल्यानंतर अंगाला लागते, कपड्यांना लागते." म्हणूनच त्यांनी मला ही वेगळ्या प्रकारची काव दिलेली होती. तर हे जे पाकीट आहे ना, ते ₹50 आहे आणि ती काव साधी जी असते पाण्यामध्ये मिक्स करून लावतात ती लाल, ती ₹30 होती. मग मी हेच पॅकेट घेतलेलं आहे आणि ना त्याच्यावरती त्या पॅकेटवरती लिहिलेलं होतं, की तांब्यावर पाणी ओतायचं आहे म्हणजेच 1 लिटर. पण मी ते वाचलंही नाही आणि डायरेक्ट पेंट करून टाकलं. फक्त मी श्री गणेशा केलेलं आहे. बाकीचं पुढचं काम माझ्या दोन्ही मुलींनीच केलेलं आहे. तर माझ्या मोठीने आणि छोटीने दोघींनी मिळून हे सगळं पूर्ण पेंट केलेलं आहे. सुरुवातीला मी जिथे तुम्ही बघितलत ना मला पेंट करताना तेवढंच काय ते मी पेंट केलेलं आहे. म्हणजे ही काव लावलेली आहे आणि नंतर छोट्या मुलीने खालून ऑइल पेंटचा कलर सुद्धा लावलेला आहे. तर जे वारली पेंटिंग मुली करणार आहेत ना, ते माझ्या दोन्ही मुलींना वेगळं काही सांगायला नकोय. कारण ही घरातली जी भिंत आहे ना, तुम्ही बघू शकता. म्हणजे घरातील एकही कोपरा असा ठेवलेला नाहीये, ज्याच्यावरती माझ्या मुलींनी काही लिहिलेलं नाहीये, काही पेंट केलेलं नाहीये. तर अशी वेगवेगळी चित्र काढलेली आहेत. हे बघा छावा पिक्चर आला ना, तर त्याचं सुद्धा इथे नाव लिहून झालेलं आहे. शिवाय स्कूलचा एक्झामच्या वेळेचा जो अभ्यास आहे ना, तो सुद्धा इथे लिहून झालेला आहे. सर्वनामवाचक वगैरे सगळे शब्द. आणि आता व्हिडिओ करणार कुठे तर कपाटाजवळ करणार म्हणून मी आधीच सांगितलं होतं कपाट तरी व्यवस्थित ठेवा. पण माझ्या मुलीने तिचं कपाट सुद्धा छान रंगवलेलं आहे. तर आता माझी श्रावणीच मला म्हणाली, की "मम्मी मी छान असं वारली पेंटिंग करून देईन तुला. तू काही काळजी करू नकोस." तर तिने हा जो फोटो आहे ना वारली पेंटिंगचा, तो नेटवरूनच घेतला आहे आणि त्याप्रमाणे ती वारली पेंटिंग करते छान. तर दोन्ही पण मुली आहेत ना, छान अशा आर्टिस्टच आहेत. कारण असं म्हणतात ना, आता मोठी दीदी तिकडे करतीये ना, तर दीदीने तिकडे छोटीला करू दिलं नाही. मी मोठी आहे ना, मला येतंय तर मीच करणार. तू इकडे नको करू, तर तू तिकडे जाऊन कर. म्हणून तिने लगेचच म्हणजे ज्याला मी काव मारलेली नव्हती ना, त्या भिंतीवरती तिने लगेचच वारली पेंटिंग काढायला सुरुवात केलेली होती. कारण तिला काम करायला दिलं आणि असं नवीन काही आणि हिला नाही दिलं, तर हिला लगेच राग येतो. मग दीदी करते ना, तेच मला पण करायचंय असं हिचं असतं. आणि जे दीदी करेल ना, तेच तिला पण करायचं असतं. दीदी जशी वागेल ना, तशीच ही सुद्धा वागणार. असं असतं दोघींचं पण आणि दोघींचं बॉन्डिंग खूपच सुंदर आहे, छान आहे. कधी-कधी भांडतात, प्रेमाने जवळ करतात, पण दोघींना एकमेकींशिवाय अजिबातच करमत नाही. म्हणजे मला विचारत नाही आल्यावर छोटी मुलगी, की "मम्मी कुठे आहे?" म्हणून. पण मला आल्या-आल्या आधी विचारणार, की "मम्मी दीदी कुठे आहे? दीदी आहे की नाही?" म्हणजे मग कुठेही मी नसेन ना, तर घरात दीदी असली की तिला बाळा बास होतं. त्या मग पोरग्याचा बाकी छोटा कोणीही नसलं त्या तरी चालेल. पोरग्याचा आणि फर्स्ट श्रावणी सुद्धा बर्थडे अगदी तशीच आहे. किचनमधील तेव्हा छोट्या-मोठ्या एवढं नव्हतं गोष्टी याचं सुद्धा तिला बर्थडे येतात. म्हणजे बिर्थडेचं. पदार्थ येतात, की मी वेगळं नसल्यानंतर ती स्वतः बनवून स्वतः आता खाईल, करायचंय पप्पांना देईल आणि आम्ही छोट्या बहिणीला सुद्धा देईल असं. त्याच्यामुळे मला काही चिंता नाहीये. आणि तर ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलंच असेल, की आम्ही दोघीजणी गप्पा मारतोय आणि आमच्या बाजूलाच आहे ना, एका छोट्या मुलाचा पहिला बर्थडे होता आणि त्याचं खूप मोठं असं सेलिब्रेशन होतं. छान डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. तर मला ही माझी मोठी मुलगीच म्हणते, की "मम्मी बघ कसं बर्थडे सेलिब्रेशन होतंय आमचं, असं केलंत काय?" तर मी म्हणते तिला, की "नाही गं, तेव्हा असं नव्हतं, एवढा ट्रेंड नव्हता एवढा बर्थडे मोठा थाटात सेलिब्रेट करण्याचा वगैरे. तो आत्ताच आलाय म्हणून." तर मला म्हणते, "हो ना, मग आता करा आमचा बर्थडे." तर म्हटलं, "हो, बघूया पुढे करूया," असं म्हटलं तिला. तर असं आमचं चालू असतं नेहमी गप्पा-टप्पा मस्त सुरू असतात मौज-मजेत. हसणं, खिदी-खिदी हसणं, म्हणजे खेळीमेळीचं छान असं वातावरण असतं जेव्हा घरामध्ये मुली असतात तेव्हा. म्हणजे एकदा का त्या स्कूलमध्ये गेल्या ना, की एकदम शांतता असते
आणि त्या आल्या की मग घरामध्ये सगळा गोंधळ गडबड सुरू असते, गप्पा-टप्पा सगळ्या सुरू असतात आणि अभ्यासही असतो, असं सगळं असतं. आणि तुम्हाला मी आधी म्हटलं ना, की मला खरंच कोणाचाही सपोर्ट नाही आहे. म्हणजे घरामध्ये माणसं खूप आहेत, पण माझ्यासाठी असं कोणी नाही आहे. मला कोणीच कशातच सपोर्ट केलेला नाही आहे. उलट मला प्रत्येकाकडून खूप असा मनस्तापच झालेला आहे. मानसिक त्रासच दिलेला आहे. परंतु त्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठीच हे मी यूट्यूब चॅनल सुरूसुद्धा केल्यापासून मी त्या सगळ्यातून बाहेर पडलेली आहे. कारण मी स्वतः कशात तरी गुंतलेली आहे. त्यामुळे बाकीच्या कोणत्याही गोष्टींमध्ये विचार करायला आता माझ्याकडे वेळच नाही आहे. आणि माझ्या मुलीसुद्धा म्हणतात, "मम्मी आता आहोत ना आम्ही, तू कशाला घाबरतेस?" मग मला बास होतं. तर मी हा लादीचा तुकडा एक घेतलेला होता, म्हणजे खाली होता एका सामानामध्ये आणि तो स्वतःच जाऊन ते लादी बसवायचे काम करणारे दादा असतात ना, त्यांच्याकडून कट करून आणला आहे, बरोबर चुलीच्या मापामध्ये. आणि ते दादा मला म्हणाले, की "वहिनी चूल डायरेक्ट कडाप्प्यावर ठेवू नका. त्याच्यावरती साधारण अर्धा इंच ते 1 इंचाचा मातीचा थर द्या, म्हणजे ती जी लादीचा तुकडा आहे ना, तो तडकणार नाही." तर म्हणूनच मी ही माती टाकणार आहे त्याच्यावरती. तर थोडीशी अशी ड्राय माती टाकून व्यवस्थित करता येणार नाही, म्हणून ही माती आहे ना, ती अशी मी ओली केलेली आहे. आणि ते जे दादा होते ना, ज्यांनी मला या लादीचा तुकडा कट करून दिलेला होता, ते मला म्हणाले, की "वहिनी तुम्ही वरती गॅलरीमध्ये चूल ठेवणार आहात, तर तुम्ही कितीही पेटवा, पण ती शेवटी चूल ही तापत जशी जाते ना, तसं-तसं लादीचा जो कडाप्पा आहे तो तुटू शकतो, तडकू शकतो आणि म्हणूनच काय करा, जेव्हा चूल पेटवाल ना, तेव्हा पेटवण्यापूर्वी थोडासा या मातीवरती पाण्याचा शिंतडा मारा आणि मगच ही चूल पेटवा, म्हणजे व्यवस्थित राहील, काही होणार नाही." म्हणून मी आता तसंच करणार आहे आणि सगळ्यात आधी मी इथे मातीचा थर देऊन घेते. तर आता सध्या चोपणा एवढ्या कामासाठी आणणं तर खरं परवडणारं नाही आहे, म्हणजे कशाला आणायचं म्हणून. म्हणून मी काय केलेलं आहे, कपडे आपटण्याचा हा जो धोका आहे ना, तुम्ही काय म्हणता याला माहीत नाही. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा याला काय म्हणतात ते. तर कपडे आपटण्याचा जो हा लाकडी धोका आहे ना, त्यानेच मी हे चोप दिलेला आहे. आता जमीन चोपतात, तुम्हाला माहीत असेल जमीन चोपतात, जमीन केल्यानंतर त्याला चोपणा म्हणतात. त्याला पण आमच्याकडे तरी चोपणा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही. ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर व्यवस्थित चूल मी बसवून घेतलेली आहे ही. कारण ही जुनीच चूल आहे. मी मागे एकदा चूल मांडलेली होती ना, तिथलीच आहे. तुम्ही रील्समध्ये पाहिली असेल घावण्याच्या वगैरे. तर त्याला व्यवस्थित अशी माती सगळ्या बाजूनी सारखी अशी लावून घेतलेली आहे आणि फिक्स अशी व्यवस्थित हलणार नाही अशा पद्धतीने ठेवलेली आहे. तर हे बघा. तर हे आम्हीच काम केलेलं आहे मस्तपैकी आणि हा आहे फायनल लूक या गॅलरीचा. तर बघा किती मस्त दिसतोय. असं एवढं समाधान झालं ना हे काम केल्यानंतर, की बस काही नको आता. आणि मुलीसुद्धा आहेत ना, असं तिथेच बसून राहतात. कोणतं काम करायचं असेल, अभ्यास करायचा असेल, तरी पण तिथे जाऊन बसतात. एवढं मस्त वाटतं. पूर्ण लूकच बदलला ह्या गॅलरीचा. कायापालट करून टाकली व्यवस्थित अशी. तर हे बघा, खूप मस्त असं हे वारली पेंटिंग दिसतंय. तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आणि आपल्या छान-छान रेसिपीज आता या चुलीवरती तुम्हाला पाहता येणार आहेत, चुलीवरती बनवलेल्या. आणि म्हणूनच व्हिडिओ स्किप करू नका. अपडेट बघत राहा आपल्या यूट्यूब चॅनलवरचे आणि लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.